दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज पत्रकार परिषद। नार्वेकर, शिंदे आणि फडणवीसांनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, संजय राऊतांचं आव्हान। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका, तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात। दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार। बच्चू कडू, मंगेश चिवटे दुपारी अंतरवाली सराटीमध्ये जाणार। जरांगेंना आरक्षणाबाबत फायनल ड्राफ्ट देणार। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलवून मार्ग काढावा, जरांगेंचं आवाहन। तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। ठाकरे गटानं राम मंदिरावरून आरोप करून हिंदूंचा अपमान करणं बंद करावं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। मी मूर्खांना उत्तर देत नाही, राऊतांच्या फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नसल्याच्या टीकेनंतर फडणवीसांची टीका। तर एक मुख्यमंत्री अर्धा उपमुख्यमंत्री बनला, मूर्ख कोण देश बघतोय, संजय राऊतांचा पलटवार। कर्जत जामखेड विधानसभा पुन्हा लढवणार, मी किंवा सुप्रिया सुळे दोघेही नगर दक्षिणचे उमेदवार नाही, रोहित पवारांकडून नगरच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरनं भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच, माजी खासदार निलेश राणेंच्या उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय, सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्ट। मुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून 4 दिवस दावोस दौरा, दावोस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार।